नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 7/12 उतारा म्हणजेच मालकी हक्क असतो की नाही. तर याचं स्पष्ट आणि सोपं उत्तर आहे नाही. सुप्रीम कोर्टाने वारंवार त्याच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की 7/12 उतारा हा काय मालकी हक्काचा पुरावा नसून तो फक्त एक रेकॉर्ड ऑफ राईट्स आहे. त्यामुळे 7/12 उतारा हा काय मालकी हक्क नाही. जर तुमचं त्या 7/12 उतारावर नाव असेल तर ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या मालमत्तेचे मालक आहात. मग प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला लहानपणापासून असं का वाटत आले की बाबा 7/12 उतारा म्हणजे मालकी हक्क आहे. तर तो एक आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये तो असा एक भ्रम तयार करण्यात आलेला आहे किंवा भ्रम निर्माण झालाय. कारण की ग्रामीण भागात आजही 7/12 उताराला उच्च डॉक्युमेंट किंवा उच्च कागदपत्र समजलं जातं. ग्रामीण भागात जर एखाद्या मालमत्तेच्या 7/12 उतारावर तुमचं नाव असेल तर तुम्ही मालक असं घोषित केलं जातं. आणि बरेचदा काय होतं, ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न लावून द्यायचं असतं त्यावेळेस मुलीकडचे काय करतात, मुलाकडच्यांचा 7/12 उतारा बघतात. त्यामुळे एक असा भ्रम तयार झाला आपल्या समाजामध्ये की 7/12 उतारा म्हणजे एक मालकी हक्क आहे. ज्यावेळेस तुम्ही बँकेत लोन काढायला जातात त्यावेळेस सुद्धा तुमचा 7/12 उतारा मागितला जातो. कोर्टात तुम्ही जामीनदार म्हणून जाणार असतास त्यावेळेस तुमचा 7/12 उतारा मागितला जातो. त्यामुळे समाजात पहिल्यापासून असा एक भ्रम तयार झालेला आहे की 7/12 उतारा म्हणजे त्या मालमत्तेचा मालकी हक्काचा पुरावा आहे. पण ही संकल्पना स्पष्टपणे चुकीची आहे. कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाही. कायद्यानुसार 7/12 उतारा हा काय मालकी हक्क नाही. मालकी हक्क जर तुम्हाला साबित करायचा असेल तर त्याच्यासाठी अन्य पुरावे आहेत, अन्य डॉक्युमेंट्स आहेत, अन्य कागदपत्रे आहेत. ते जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही निश्चितच मालकी हक्क सिद्ध करू शकता. एखाद्या मालमत्तेमध्ये जर त्या मालमत्तेचा 7/12 उतारा तुमच्या नावाने असेल आणि जर त्या मालमत्तेच्या मालकी हक्कासंदर्भात जर भविष्यात कोर्टात वाद निर्माण झाला तर फक्त 7/12 उतारा दाखवून तुम्ही ती केस जिंकू शकणार नाहीये. तर तुमचा त्या मालमत्तेमध्ये कसा हक्क निर्माण झाला, मग तो जर तुम्ही जमीन विकत घेतली असेल तर खरेदी खत म्हणा, जर तुमची ती वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर वारस प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जर तुमच्याकडे त्या जमिनीचा ताबा असेल तर त्या जमिनीवर कर भरलेल्या महसूल पावत्या, असे बरेचसे कंपोनंट्स असतात जे गरजेचे असतात तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी. त्यामुळे हा जो काही भ्रम आहे डोक्यातून तुम्ही काढून टाका की 7/12 उतारा नावावर आहे म्हणजे मी त्या जमिनीचा मालक झालो. हा भ्रम तुम्ही निश्चितच डोक्यातून काढून टाकायचा आहे. मग ह्याचा अर्थ असाही होत नाही की 7/12 उतारावर तुम्हाला नाव लावून घ्यायचं नाहीये. ज्यावेळेस कोणताही व्यवहार होतो त्यावेळेस मी वारंवार सांगत आलो की फेरफार करून तुम्हाला 7/12 उतारावर नाव लावून घ्यायचं आहे. कारण की 7/12 उतारा जरी मालकी हक्काचा पुरावा नसला तरी तुम्हाला 7/12 उतारावर नाव तर लावून घ्यायचंच आहे. त्यासोबत मालकी हक्क सिद्ध करणारे आणखीन जे काही पुरावे असतात ते पुरावे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहेत. म्हणजेच जर समजा तुम्ही ती मालमत्ता विकत घेतली असाल तर तुमच्याकडे तो जो काही खरेदी दस्त आहे तो खरेदी दस्त सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे आणि 7/12 उतारावर तुम्हाला नाव सुद्धा लावून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, भविष्यात तुमची जी काही केस आहे ती भक्कम होते, तुमच्या बाजूने निकाल लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे 7/12 उतारा हा काय मालकी हक्क नाही ह्याचा अर्थ असा समजायचा नाही की 7/12 उतारावर आपण नावच लावायचं नाही. निश्चितच 7/12 उतारावर तुम्ही नाव लावून घ्यायचं आहे, पण 7/12 उतारासोबत अन्य जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी लागतात ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचे आहेत. 7/12 उतारा जरी मालकी हक्क नसला तरी तुम्हाला 7/12 उतारावर नाव लावून बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित तुमच्याकडे साबित ठेवायचे, जेणेकरून जर मालकी हक्कासंदर्भात भविष्यात कोणता वाद निर्माण झाला तर तुम्हाला ते कोर्टामध्ये साबित करता येईल. बरेचदा काय होतं, काही काही लोकांचा एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सा असतो पण 7/12 उतारावर नाव नसतं. आणि बऱ्याच लोकांचं तर असं होतं की 7/12 उतारावर नाव एकच असतं पण ती जमीन ताब्यात असते अन्य कोणत्याही व्यक्तीच्या. त्यामुळे कायदेशीर जर बाबी बघितल्या तर 7/12 उतारा कधीच मालकी हक्क समजला जात नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका की 7/12 उतारा माझ्या नावावर आहे म्हणजे मी त्या जमिनीचा मालक झालो. तर तुमचं त्या जमिनीवर कसं नाव लागलंय ह्या गोष्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. तुम्ही जर समजा ती मालमत्ता विकत घेतली असेल तर खरेदी कर किंवा वडिलोपार्जित असेल तर वारस प्रमाणपत्र. त्यामुळे बेसिकली सांगायचा हेतू आहे की तुमचं त्या मालमत्तेवर कसं नाव लागलं ह्या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. 7/12 उतारा हा मालकी हक्क नाहीये हे आज आपल्या व्हिडिओचा निष्कर्ष आहे. तरी सुद्धा तुम्ही 7/12 उताराकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. तुमचं नाव तर त्याच्यावर 7/12 उतारा लावून घ्यायचंच आहे. ज्यावेळेस एखादा कायदेशीर व्यवहार होईल किंवा तुमचे जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल, वडिलांचं निधन वगैरे झालं तर 7/12 उतारावर तर तुम्ही नाव लावूनच घ्या. पण त्यासोबत जे मालकी हक्क सिद्ध करणारे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतात ज्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो. हे जर 5 पुरावे तुमच्याकडे असतील, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 5 पुरावे सांगितले आहेत, तर ते 5 पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही मालकी हक्क सिद्ध करू शकता. त्यामुळे 7/12 उताराच्या भरोश्यावर मालकी हक्क तुम्ही
प्रस्थापित करू शकत नाही, त्यामुळे ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्स हे नेहमी तुमच्यासोबत तयार ठेवा. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.